अतिवृष्टी अनुदान आणि पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल, जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल आणि तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आता बघा, राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती। तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसानच झाले होते आणि शेतकऱ्यांचे नुकसानच झाले। त्यामुळे राज्य सरकारने काय केलं तर राज्य सरकारने एक मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं। राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी, मदत करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं। आता राज्य सरकारनं किती कोटी मंजूर केले तुम्हाला माहीतच असेल की राज्य सरकारने 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं। आता हे जे 31,000 कोटींचं पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलं होतं, या पॅकेज मधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम म्हणजेच की पिकांची नुकसान भरपाई असेल, जमिनीची नुकसान भरपाई असेल, विहिरीची नुकसान भरपाई असेल, म्हणजेच की सर्व काही नुकसान भरपाई म्हणजेच की अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झाले असेल तर अशा सर्व नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही जमा करणार अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री कोण तर देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। आता पहिली घोषणा कोणती तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा ही सरकारने केली। त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची घोषणा केली ती म्हणजेच की रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना रब्बीसाठी या ठिकाणी थोडाफार म्हणजेच की आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने रब्बी अनुदान देण्याची घोषणा केली आणि त्यानुसार म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम देखील जमा करण्यामध्ये आली। आणि त्यानंतर तिसरी जी महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली होती ती म्हणजेच की पीक विमा देण्याची। आता पीक विमा किती देण्याची घोषणा केली तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करू अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। आता राज्य सरकारने घोषणा केल्यापासून साधारणतः 2 ते 3 महिने उलटून गेले आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम काही जमा झाली नाही। त्यामुळे राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा या ठिकाणी म्हणजेच की केली होती आणि सरकारने ही घोषणा केलेली हवेतच गेली का? म्हणजेच की सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती, मग सरकारने केलेली घोषणा हवेतच गेली का? आम्हाला पीक विमा मिळणार का नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते आणि त्यातच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली ती म्हणजेच की पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा अशा पद्धतीची बातमी समोर आली असून आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। पीक विमा मिळणार म्हणजेच या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। किती पीक विमा जमा होणार तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा जमा होणार, पीक विम्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार, तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का नाही आणि जर तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार असेल तर तो पीक विमा नेमका कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा जमा होणार का नाही, जर जमा होणार असेल तर कधी जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच की बघायला मिळणार आहे। आता अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, या ठिकाणी बघू शकता। अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा वाटप सुरू, नवीन अपडेट या ठिकाणी आता आली आहे। कशा पद्धतीने पैसे जमा होणार सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता सुरुवातीला या ठिकाणी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानासंदर्भातील छोटीशी अपडेट आहे ते आपण या ठिकाणी बघूयात आणि त्यानंतर पीक विम्याबद्दलची अपडेट आपण पुढे बघूयात। आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं। त्यानुसार साधारणतः 2 ते 3 महिने झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी
अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे। आता अनुदान देण्याची प्रक्रिया चालू आहे, पण पूर्णपणे वितरण झाले नाही। काही ठिकाणी वाटपाचे प्रमाण कमी असल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष देखील आपल्याला बघायला मिळत आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही वाटप करण्यामध्ये येत आहे। साधारणतः 2 ते 3 महिने झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसानीची रक्कम म्हणजेच की नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे आणि उर्वरित 8% शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली कामे ही शेतकऱ्यांनी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता नुकसान भरपाईचा लाभ असो किंवा रब्बी अनुदानाचा लाभ असो किंवा पीक विम्याचा देखील लाभ असो, हा सर्व लाभ मिळवण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। जर बघा म्हणजेच की तुम्ही जर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या, कारण की प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता या ठिकाणी बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा देखील हप्ता लवकरच जमा होणार आहे। म्हणजेच की प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभाकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवायचा असेल, जर तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम मिळवायची असेल, जर तुम्हाला रब्बी अनुदानाची रक्कम मिळवायची असेल किंवा तुम्हाला पीक विम्याची देखील रक्कम मिळवायची असेल, तर त्याकरिता तुम्ही ई-केवायसी केलेली अत्यंत आवश्यक असणार आहे। जर अद्याप देखील तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर सर्वात आधी ई-केवायसी करून घ्या। फक्त 5 मिनिटाची प्रक्रिया आहे। CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी फक्त 5 मिनिटांमध्ये ई-केवायसी करू शकता आणि जर तुम्ही ई-केवायसी केलेली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता ई-केवायसी करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक योजनांचे जे काही पैसे असतील ते फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। जर ई-केवायसी केली असेल तर काळजी करू नका। त्यानंतर दुसरं काम कोणतं आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। ही 2 कामे पूर्ण असतील तर पैसे जमा होतील, काळजी करण्याची गरज नाही। आता नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम ही वाटप करण्यामध्ये येत आहे आणि आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी 92% पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे आणि राज्यातील 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये दिलेली होती आणि त्याचवरून मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे। आता नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम वाटप करण्यामध्ये येत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। आता बऱ्याच काही बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की आज पीक विमा जमा होणार, उद्या पीक विमा जमा होणार, काल पीक विमा जमा झाला, आज पीक विमा जमा झाला, अशा बऱ्याच बातम्या आपल्याला सोशल मीडियामध्ये बघायला मिळत आहेत। परंतु प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। आता मोबाईलमध्ये पीक विमा मिळणार असल्याचं सांगण्यामध्ये येत आहे, परंतु प्रत्यक्षात पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे। म्हणजेच की या ठिकाणी पीक विमा जमा होणार असं काही बातम्यांमध्ये सांगण्यामध्ये येत असलं तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला नाही, परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पीक विमा नेमका कधी जमा होणार। तर बघा, या ठिकाणी पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यामध्ये आली आहे। आता देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा हा
देण्यामध्ये येणार आहे. मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांचा प्रश्न मिटला असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आणि कापूस, तुरीच्या विम्यासाठी मात्र एप्रिल महिना उजळणार असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आता पेपरमध्ये नेमकं काय सांगण्यामध्ये आलं आहे, म्हणजेच की पीक विमा कधी मिळणार याबद्दलची पेपरमध्ये काय माहिती आहे ते आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करू. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, पेपरची जी हेडलाईन आहे ती म्हणजेच की पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सादर, अशा पद्धतीची पेपरची हेडलाईन आहे. आता या ठिकाणी पेपरमध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, खरीप 2025 हंगामातील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम 2025 चा पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सादर केली आहे. सध्या केंद्राच्या पोर्टलवरती ही माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार. आता कोणत्या पिकांचा पीक विमा या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार या महिन्यामध्ये, म्हणजेच की कोणत्या महिन्यामध्ये तर याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. खरीप 2025 हंगामातील पीक विमा नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, खरीप 2025 हंगामातील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सादर केली आहे. सध्या केंद्राच्या पोर्टलवरती ही माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून आता याच महिन्यामध्ये, म्हणजेच की याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे. आता कोणत्या पिकांचा पीक विमा जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती उडीद, मूग आणि सोयाबीन या 3 पिकांचा या ठिकाणी विमा जमा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये मिळतील असा अंदाज देखील या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आलेला आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती तर 17,500 रुपये हेक्टरी अशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार याबद्दलची माहिती आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि ही अपडेट जर तुम्हाला चांगली वाटली असेल, ही बातमी तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.